ओहो, यावेळी क्रॉस बॅटेड, यावेळी ऑन बॉडी फेकी केला. एक शेवटचा बॉल, याच्यावरती काय घडणार आहे? नवीन खेळाडू पाहायला गेले मैदानाच्या आतमध्ये संतोष पवार जात आहेत. ओहो, संतोष पवार यांच्या बॅट मधून दमदार षटकार. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. अविनाश निकम, अवी येतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा 19 खर्च झाला. आता या धावा रोखल्या जातील का अवीच्या माध्यमातून? ओहो, लाजवाब आपण पाहतोय. अगदी ब्लँडेड स्ट्रोक आपण पाहतोय जो दरम्यान धर्मेंद्रच्या बॅट मधून येतोय. या चेंडूवरती देखील लिहिल्या 6 धावा. मागील ओव्हरची सुरुवात चौकाराणीची, या ओव्हरची सुरुवात षटकाराणीची. आता या जोडीला थांबवणं थोडंसं पडतंय अवघड, थोडंसं पडतंय महाग टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघाला. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 रन ऑन स्कोर बोर्ड. चेंडू हवेमधून एका वेगेत अंतर कापत सलगचा दुसरा षटकार येतोय. वेगवान चेंडू फेकी केले जात आहेत तर, आणि त्याच्यावरती आपण पाहतो हल्ले चढवले जात आहेत तर. बजाव डीजे वाले. संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतो जर षटकार खेचले इथून पुढे तर 101 रुपयांचे कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक क्रिकेट प्रेमी आपण पाहतो संजय शिंदे यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभले. खेळ त्यांना आवडतो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचे कॅश प्राइज असेल संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून. यावेळी स्क्वेअर कट खेळायचा होता. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू होतोय. 4 चेंडू कंप्लीट होत आहेत. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
यावेळी क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होत आहे. हे प्रेशर आहे मित्रांनो जे साफ दिसतंय, कारण की यावेळी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले. सिंगल रनने ओव्हर संपते, दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर धावा 35 पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारी मॅच असेल तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी आपण पाहतोय जी मॅच खेळवली जाईल. करण जोशी आणि जो संघ पराजय होईल या मॅच मध्ये त्या दोन संघांदरम्यान मॅच खेळवली जाणार आहे. तर करण जोशी संघ आपण तयार राहायचं आणि आपला कॅप्टन देखील तयार राहणार आहे टॉस करण्यासाठी. होईल हे देखील तुमच्यापर्यंत टॉस करताना डिसिजन कळवला जाईल कोर कमिटी. क्रॉस बॅटेड अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वरती. वेलकम डीजे. या विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धर्मा ओहो काय फटका लाजवाब बजावडी जेवाले. पुन्हा एकदा शपथ झाला होता. या दरम्यान देखील आपण पाहतोय आता विकेट सॅक्रिफाईस ओव्हर थ्रो चालणार नाहीत या चुका मित्रांनो. हे क्रिकेट आहे, इथं असल्या चुकांना माफी दिली जात नाहीये. क्रिकेट असो वा कोणतेही क्षेत्र असो चुकांना मात्र माफी कधीच नसते याची देखील नोंद ठेवायची आहे. +1 टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 47 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार. चेंडू हवेमध्ये. या दरम्यान आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल असेल धर्मेंद्र पवार धावतोय आणि पोहोचता देखील जाईल. एकोणपन्नास धावा. एक शेवटचा बॉल. धर्मेंद्र पवार स्ट्रायकिंग एंड. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. मॅचच्या अगदी मात्र आपण पाहतोय पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंग सांगता होते. पहिल्या 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 49 धावा आणि 50 धावांचं आव्हान असेल. चला विनंती असेल लगेचच
डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल सिंगल रन येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला तर 3 बॉल 2 धावा पाहायला मिळत आहेत. जाणार आहे कोण? वैभव तर शांत जागेवरती उभा आहे कारण की त्याला माहिती आहे मॅच मध्ये धावा वाचवणं गरजेचं आहे. कॅच पेक्षा धावा वाचवणं गरजेचं आहे, त्यासाठी तो जागेवरती थांबला. या दरम्यान 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला तर 4 धावा. आता बॉलिंग मार्क वरती कोण आलाय तर मिस्टर सँटी संतोष मामा बॉलिंग मार्क वरती आलेत. ओव्हरती विकेट. हो यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू टप्पापर्यंत शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जो लेगबाच्या स्वरूपाची एक धाव देऊन जातोय टीम जोगेश्वरी 11 डफळवाडी संघाला. जो संघ विजयी होणार आहे तो संघ मात्र आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करेल. या हंगामाच्या पहिल्या फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिल्या स्पर्धेमधील पहिल्या फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या 2 हात करेल. राजधानी 11 पाबळवाडी संघासोबत. जो पराजय होईल तो मात्र तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी करण जोशी संघासोबत खेळेल. यावेळी आडव्या बॅटीने ब्रँडेड यावेळी अमरच्या बॅटमधून दमदार षटकार. जर सलग 3 षटकार अमरने खेचले तर 1111 रुपयांचे कॅश प्राइज असेल सतीश जाधव यांच्या माध्यमातून याची देखील नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. घेऊन तर काढलाय चेंडू. डीप वरती क्षेत्ररक्षक असेल वैभव असेल चेंडू फील्ड करतोय. एकच धाव येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 3 बॉल कंप्लीट होत असताना धाव फलकावरती 12 धावा. करण जोशी टीम कॅप्टन या उपस्थित राहायचा आहे आणि जो पराजय संघ होईल त्या संघाचा टीम कॅप्टन देखील तो उपस्थित राहील याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा लॉंग विथ कार्पेट घेऊन काढला जातोय. लॉंग ऑफ रिचर वरती घेऊन काढला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या आता धाव फलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. 4 बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील. जोश में होश गवा बैठे ऋषी. यावेळी मात्र आपण पाहतोय मिसफील्डच्या जोरावरती 4 धावा मिळतात आणि या 4 धाव्यांशी ओव्हर देखील फिनिश होते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. एक शेवटची ओव्हर असेल आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये विजयासाठी धावा हवेत. 33 धाव्यांची गरज आहे. एक ओव्हर विजयासाठी 33 धाव्यांची गरज म्हणजे 5 बॉल आणि विजयासाठी 33 धाव्यांची गरज आहे. थोडंसं अशक्य आहे. चला मॅचला करा सुरुवात. वैभव पवार ऑन बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल चेंडूने उंची गाठले. या दरम्यान अंतर देखील गाठलं जात आहे. या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम. वेलकम डीजे बजाव. मॅचची कडा यावेळी स्लिप रिझन. ओहो कॅच कंप्लीट केली जाते आणि अभिसा देखील खेळ संपवला जातोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पवार.
paired. लेफ्ट हँड बॅटर विजय पवार मैदानाच्या आतमध्ये वैभवचा सामना करतील. पवार आमने सामने. यावेळी हलक्या हाताने कव्हरवरती खेळायला चेंडू, उभ्या हाताने कव्हरवरती, उभ्या बॅटीने कव्हरवरती खेळायला चेंडू आपण पाहतो. याच्यावरती सिंगल रन येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 23 धावा. करंजोशी टीम कॅप्टन उपस्थित राहायचंय. लगेचच टॉस केला जाईल. चला मॅच चालू ठेवायचे. गुरु गोमातेचं गुरुवरती जास्त प्रेम आहे. हो यावेळी फटका तर आलाय, थोडासा लेट आलाय, परंतु मॅच फिनिश होते, मॅच विजय होते. अर्थातच टीम फायनल मध्ये जाणारी दुसरी टीम जे जळव असंघ आपण पाहतो, ज्यांनी मात्र फायनल मध्ये धमाकेदार एंट्री केली. आता जाऊया तिसऱ्या आणि चतुर्थ पारितोषिकाकडे. काळजी घ्या रे मित्रांनो, काळजी घ्या. टॉस करण्यासाठी यायचा जोगेश्वर 11 डफळवाडी आणि टीम करंजोशी.